नमस्कार. नमस्कार. अनवट स्वाद मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम मला सांगा की आपण आज नाशिकहून आलेले आहात आमच्या कार्यक्रमात. तर आपल्या प्रेक्षकांना आपण आज काय रेसिपी दाखवणार आहोत? पोह्यांचा शिरा. आपण ताईंना विचारूया की याच्यासाठी काय काय आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो. दूध पावडर, पोह्यांची पावडर, साखर, दूध, गाईचं तूप, मिक्स ड्रायफ्रूट, चिंदी, ब्राऊन शुगर, वेलची पावडर. आपण सुरुवात करूया. मग सगळ्यात पहिले आपण आता तूप गरम करून घ्यायचं, बरोबर? बघूया. हा. बरं, मला एक सांगा, ही पोह्यांची पावडर कशी करून घेतली तुम्ही? नॉर्मल मिक्सर मध्ये फिरवून? मिक्सर मध्ये पावडर करून घेतलेली, गुलाबी कलरचं भाजून घेतली आधी पोहे आणि मग त्याला मिक्सर मध्ये पावडर करून घेतली. अच्छा अच्छा अच्छा, ओके. बरं, हे महत्वाचं तुम्ही सांगितलं की पोह्यांची पावडर हीच ना. ही जी पोह्यांची पावडर तुम्ही बघताय, ही पोह्यांची पावडर तुम्हाला ताई सांगतात की आपण त्याच्यात घालायची, पण ही केली कशी? तर आधी पोहे आपण जरासे लालसर होईपर्यंत भाजले. बरं, पोहे कुठले? म्हणजे आपण पातळ पोहे आणि जाड पोह्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्यापैकी पोहे कुठले? पातळ पोहे. अच्छा, बरं, पातळ पोहे आपण थोडेसे लालसर गुलाबीसर करून घ्यायचे आणि मग त्याला मिक्सर मध्ये बारीक पावडर. परफेक्ट, त्याची बारीक पावडर करून घ्यायची. साधारण आपण तूप तापलं असेल का? चालेल. माझा पोह्यांची पावडर. तुपामध्ये पोह्यांची पावडर बरोबर फ्राय करून घेऊ. थोडासा गुलाबी कलर आला आपण त्याच्यात दूध पावडर आणि दुधामध्ये मिक्स करून दूध पावडर घालू. अच्छा, ओके. ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? पण पोह्यांपासून शिरा होईल असं तुम्हाला कसं काय वाटलं बरं? मला वाटलं आपण जसं गाजराचा हलवा, रव्याचा हलवा बनवतो तसं म्हटलं पोह्यांचा शिरा करून बघू. तर तो खूपच छान बनवला. अच्छा, आणि मग घरातल्या सगळ्यांना आवडला? सगळ्यांना आवडला. मिल्क पावडर टाकल्यामुळे सगळ्यांना टेस्ट आवडला. अजून छान वाटलं. आपण आज मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ना? हो, मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून मिल्क पावडर घालू. बरोबर, बारीक गॅस करते. ओके. काय देऊ? दूध द्या. ओके. बरं, आपण हे दूध तर आता घेतलेलंच आहे. आता या दुधामध्ये आपण काय मिक्स करणार आहोत तुम्ही सांगितलं? दूध पावडर मिक्स करायची. चालेल, मग आपण घेऊया. घ्या. आपण दूध पावडर मिश्रित